अजिंक्यने शीतलला फोन लावला. काहीतरी विचार करून लगेच त्याने तो फोन कट केला. शीतलजवळ अजिंक्यचा नंबर नव्हता. तिने हा नवीन नंबर बघून त्या नंबरकडे नजरअंदाज केला. राधिका हॉस्टेलमध्ये शीतलला म्हणाली, शीतल तू चुकी केलीस, तुला जायला पाहिजे होतं. घरी कमीत कमी मम्मी पप्पांचा तरी विचार करायचा. ते तुझ्या घरी येण्यामुळे किती खुश होतात. शीतल म्हणाली, हा यार, मला पण आईबाबांची खूप आठवण येते, पण काय करू, त्या अजिंक्यच्या विचारांचा मला राग येतो. इतक्या सोप्या पद्धतीने ते मला माफ करू शकत नाही आणि मी नाराज झाले आहे. राधिका शीतलला नाराज बघून हसली आणि म्हणाली, काय बात आहे शीतल, अजिंक्यची आठवण यायला लागली का? शीतल आपलं तोंड वाकडं करत म्हणाली, मला का त्या वेळेची आठवण येईल, आणि तू पण एक आठवड्यापासून बघत आहेस. त्यांनी या आठवड्यात एकदा पण माझ्यासोबत बोलण्याचा किंवा माझा राग घालवण्याचा प्रयत्न केला नाही. अच्छा, असे काय, याच्यामुळे तू नाराज आहे काय? तो अजिंक्य दादा तुला घेण्यासाठी येतील तर तू जाणार का त्यांच्यासोबत? शीतल लाजली आणि विचार करू लागली की अजिंक्य तिला घेण्यासाठी आला तर? तेवढ्यातच तिच्या फोनवर एका नवीन नंबरवरून परत अजून फोन आला. यावेळेस अजिंक्यने फोन कट केला नाही. तेव्हा शीतलने तो फोन उचलला. हॅलो, तिकडून आवाज आला. पुढच्या 10 मिनिटाच्या आत तयार होऊन हॉस्टेलच्या खाली ये, मी तिथे वाट बघतोय. शीतल म्हणाली, हॅलो मिस्टर, कोण आहात आपण आणि तुमच्या सांगण्याने? अरे चा, इतक्या लवकर माझा आवाज पण विसरले काय? सारखं पिसाळलेल्या वाघिणीसारखं करत असतीस तर तुझ्या ध्यानात पण काय राहणार आहे? जाऊ दे, लवकर तयार होऊन खाली ये. शीतलच्या हातातून फोन पडता पडता वाचला. अजिंक्यची तुम्ही? तिने विचारलं. राधिका अजिंक्यचं नाव ऐकून खुश झाली. हा मीच. आता तू खाली येते का मी वरती येऊ? नाही नाही, तुम्ही वरती येऊ नका. पण पण मी काय येऊ? मला नाही यायचं, मला आज खूप अभ्यास आहे आणि मम्मीला पण मी फोन करून सांगितलं आहे, ते मला काही तू सांगू नकोस. एक तर तू खाली ये लवकर, नाही तर मी वरती आलोच बघ. हे मग हॉस्टेलच्या सेक्रेटरीला माझी ओळख सांगत राहा, आणि हां, तिथे मात्र खोटं बोलू नको. आता मात्र शीतल घाबरल्याने म्हणेल, नाही नाही, तुम्ही असं आतमध्ये येऊ शकत नाही. आणि काहीतरी विचार करत म्हणे, ठीक आहे, मी येते खाली. गुड गर्ल. शीतल असं बोलून अजिंक्यने फोन कट केला. काय साठी लागली माझ्या मागे. राधिका इतक्या वेळ गप्पा बसून शीतलचं बोलणं ऐकत होती. ती आता आनंदाने खुश होऊन म्हणाली, शीतल, खरंच हॉस्टेलच्या खाली अजिंक्य दादा आले आहेत. शीतल, आता तू लवकर तयार होऊन खाली जा. अजिंक्य दादाला जास्त वाट बघू नको देऊ. पण मला त्यांच्यासोबत नाही जायचं, त्यांचे विचार खूप घाणेरडे आहेत. राधिका म्हणाली, तर मग सांग त्यांना तसं. आणि मग हॉस्टेलच्या सेक्रेटरीने आणि बाकी मुलींनी विचारलं, हा कोण आहे, तर मग त्यांना पण सांग खरं खरं काय आहे ते. शीतल घाबरल्याने म्हणेल, नाही नाही, मी जाते खाली. आता तू पण मला त्रास देऊ नकोस. नंतर शीतल आपले कपडे बदलून मोबाईल आणि आपला पर्स घेऊन खाली आली. हॉस्टेलच्या गेटवर अजिंक्य तिची वाट बघत होता. अजिंक्यला जेव्हा शीतल हॉस्टेलमधून बाहेर येताना दिसली की त्याला वाटलं जाऊन लगेच तिला मिठीत घ्यावा आणि एक जोराचा. जेव्हा त्याला खात्री झाली की शीतल फक्त त्याचीच आहे, तेव्हापासून तो स्वतःला कंट्रोलच करू शकत नव्हता. त्याला वाटत होतं की शीतल सारखी त्याच्या नजरेसमोर असावी. शीतल येऊन त्याच्या कारपाशी थांबली, पण अजिंक्य अजून पण त्याच्या विचारात होता. त्याला अशा अवस्थेत बघून शीतलने जोरात गाडीचा दरवाजा लावला. दरवाजाचा आवाज ऐकून अजिंक्य आपल्या विचारातून बाहेर आला. शीतल पाठीमागच्या सीटवर बसली होती. अजिंक्य ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला, मॅडम, तुमचा ड्रायव्हर नाही मी, तुझा नवरा आहे. गपचूप येऊन पुढच्या सीटवर बस. शीतल तशीच बसून राहिली. ती मनातल्या मनात अजिंक्य तिचा नवरा आहे हे ऐकल्यामुळे खुश होत होती, पण अजिंक्यला दाखवून देत होती की ती खूप रागात आहे. अजिंक्य म्हणाला, ऐकायला येत नाही का? मी म्हणालो पुढच्या सीटवर ये. शीतल तरी पण गप्पच होती. अजिंक्य थोडा रागात म्हणाला, तू एक पण गोष्ट एकदा सांगितल्यावर का नाही ऐकत? आता जर तू स्वतःहून पुढे नाही आली तर मी उचलून पुढे आणीन. हे ऐकून शीतल घाबरली आणि पटकन पुढच्या सीटवर येऊन बसली. अजिंक्यने कार स्टार्ट केली. शीतल गपचूप खिडकीमधून बाहेर बघत होती. अजिंक्य अधूनमधून तिच्याकडे बघत होता. गाडीत नवरा बायको असून पण सर्व शांतता होती. शेवटी थकून अजिंक्यने स्वतःहून बोलायला सुरुवात केली. शीतल, खरंच मला माफ कर. मला माझ्या विचारांची स्वतःलाच लाज वाटत आहे. का तू मला एकदा पण माफ करू शकत नाही का? शीतलने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि नंतर खिडकीतून बाहेर बघू लागली. शीतल, बोल ना काहीतरी. का आपली दोस्ती परत नाही होऊ शकणार का? जशी पहिली तू लहान होती, गोलमटोल बाहुलीसारखी दिसायची. शीतल तरी पण काही बोललीच नाही. एकदा त्याच्याकडे बघितलं आणि मनात विचार करू लागली, मैत्री मी नाही तोडली तर नाराज होऊन तुम्हीच मैत्रीसाठी नकार दिला होता. मी तर आज पण तुमची वाट बघत आहे आणि उदास झाली. शीतल असं गप्प बघून अजिंक्य म्हणाला, शीतल, जर तू म्हणाली ना तर मी माझे कान धरून तुझ्या पाया पडून तुझी माफी मागतो. पण तू मला एकदा माफ कर यार, प्लीज. मी आता माझ्या आपल्या नात्याला समजलो आहे आणि हे नातं पुढं कंटिन्यू करायचा विचार करतोय. मी आता माझ्या नजरेच्या दूर तुला कधी जाऊ देणार नाही. माझ्या सर्व चुकांची मी माझ्या मनापासून माफी मागतोय. अजिंक्यच्या अशा तडफडण्याने ती पण व्याकुळ झाली होती. ती पण लाजेने खाली बघत होती. तिचा चेहरा काही क्षणापुरता लाल झाला होता.
तिला असं वाटत होतं की काही वेळ हा सगळा राग आणि हा सगळा वेगळा बाजूला ठेवून त्याच्या मिठीत जावं, पण काय माहिती तिच्या मनात काय आलं आणि ती तिच्या पाहुण्यांना कंट्रोल करत गपचिप खाली बघू लागली. हे बघून अजिंक्यने गाडी थांबवली. अशी अचानक गाडी थांबवली म्हणून शीतल घाबरली आणि तिला वाटलं की हा खरंच कान धरून माझ्या पाया पडून माझी इतर लोकांतच माफी तर नाही मागणार ना. जर लोकांनी बघितलं तर काय म्हणतील. ते नाही ते मला त्यांना थांबावं लागेल. तिने वर बघितलं तर अजिंक्य त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर नव्हता. आता हे कुठे गेले? एक नंबरचे वेडे आहेत. असं कोण रस्त्याच्या मध्ये गाडी थांबवतं का? कुठे गेले? आता कुठे शोधू? शीतल गाडीतून इकडे तिकडे बघू लागली तर अजिंक्य एका आईस्क्रीमच्या दुकानातून बाहेर येताना दिसला. त्याच्या हातात 2 आईस्क्रीम होते. आता शीतल स्वतःचं हसू लागली. मी पण ना लगेच काही पण विचार करत बसते. तो का माझ्या पाया पडून माफी मागेल? शेवटी त्याचा इगो आणि त्याचा घमंड तर दाखवणारच ना मला. अजिंक्य येऊन गाडीत बसला आणि एक आईस्क्रीम शीतलकडे देत म्हणाला, चल शीतल, आजपासून या गोड आईस्क्रीमपासून आपल्या मैत्रीची नवीन सुरुवात करू. शीतल म्हणाली, मी कुठे दोस्तीसाठी तयार झाले आहे. अजिंक्य म्हणाला, अरे आताच तर मी तुझी माफी मागितली आणि तू पण मला माफ केलं की मग झाली ना आपली मैत्री. मी कधी तुम्हाला माफ केलं? अजिंक्य म्हणाला, आताच तर माफ केलं ना. नाही, मी तुम्हाला माफ केलं नाही. अजिंक्य म्हणाला, अरे आत्ताच मी तुला माफी मागितली आणि तू माझ्यावर रागाला गेली नाही तर मला वाटलं तू मला माफ केलं की काय. चल ठीक आहे, हा ते आईस्क्रीम लवकर खा, नाही तर ते पिघळून तुझ्या कपड्यावर सांडेल आणि तुझे कपडे खराब होतील, मग गाडीतच काढावी लागतील. शीतल त्याच्याकडे रागाने बघते. हे काय बोलताय तुम्ही? थोडी तरी लाज ठेवा. आणि मी तुम्हाला माफ केलं नाही बरं का. अजिंक्य म्हणाला, ठीक आहे, माफ केलं नाही तर ती माझी आईस्क्रीम माघारी मी स्वतःच दोन्ही पण आईस्क्रीम खाऊन टाकतो. तिच्याकडे आपले डोळे मोठे करत म्हणाला, मी का देऊ? हे आईस्क्रीम माझं आहे. असं बोलून शीतलने ते आईस्क्रीम खाऊ लागली. तर तुम्हाला दुसरे आईस्क्रीम खायचे आहे तर तुम्ही जाऊन आणा. शीतलचा हावरटपणा बघून अजिंक्य गालातल्या गालात हसू लागला. त्याला माहीत होतं की शीतल आईस्क्रीम खूप आवडतो. तो मनातील मनात विचार करू लागला, शीतल, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे. तुझं मन किती दुखवलं आहे मला माहीत आहे. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो आहे. तुझा आनंद, तुझी खुशी मी तुझ्यापासून हिरावून घेतली होती. आता मी तुला एक वादा करतो की ती सर्व खुशी, तू सगळा आनंद मी तुझ्या पदरात पाडेन. तुला तो सर्व हक्क मी देईल जो एका पत्नीचा आपल्या नवऱ्यावर असतो. तुला मी माझ्या जीवनात सामील करून घेईल. नंतर तुला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही. फक्त तुझा पुढच्या महिन्यात फायनल एक्झाम संपू दे. नंतर मी तुला माझ्या मनातल्या सर्व गोष्टी सांगून पूर्ण इज्जतीने तुझा हक्क, मंगळसूत्र आणि जोडवी देऊन मला स्वतंत्र केलं होतं ते तुला परत देईल. तुझ्या हृदयात मी अशी एक जागा बनवीन की तू त्या हृदयातून मला कधीच काढू शकणार नाही. असा विचार करून अजिंक्यने आपली कार स्टार्ट केली आणि गाडी चालू लागला. त्याने आपल्या मोबाईलवर बारीक आवाजात गाणी लावली. गाणी अशा प्रकारचे लावली की ते दोघांच्या हृदयाला पण आग लावतील. वसंत ऋतू फुलताना, प्रेमात रंग यावा. इकडे मुलांच्या हॉस्टेलमधून संजय आता झोपेतून उठलाच होता तोवर त्याला पप्पूचा फोन आला. संजय बाबा, तुला काहीतरी वेगळंच नाही का वाटणार? पप्पू, संजय, यार काय झाले तुला? सकाळी सकाळी का असं बोलत आहेस? डोक्यावर पडल्यासारखा. पप्पू, आपली शीतल आणि राहुलचा भाव अजिंक्य या दोघात आजकाल जास्तच बाचाबाची चालली आहे, असं वाटत नाही का? संजय, हा दोस्ता, बोलतोय तू बरोबर खरंच, पण यार मला पण काय समजा नाही. तो असंच इकडं विचार करत बस आणि तिकडं अजिंक्य दादा आणि शीतलच्या मध्ये त्यांच्यात चाललेली बाचाबाची प्रेमात बदलून जाईल. संजय म्हणाला, काहीतरी चांगलं बोल मूर्खा, का उगाच घाबरतोय मला? पप्पू तर, संजय, तू तुझ्या मनातल्या गोष्टी शीतलला का सांगून टाकत नाही? सांगायचे आहेत रे, पण माझी हिंमतच नाही होत. आणि कधी राहुल तर कधी राधिका सारखे तिच्यासोबत असतात तर म्हणून चान्सेस भेटत नाही. पप्पू बोलला, अरे काय अडचण आहे? मला तर असं वाटतं की तू राहुलच्या समोरच तुझ्या मनातील गोष्ट शीतलला सांगावी, जेणेकरून राहुलला पण वाईट वाटणार नाही आणि आपल्या मैत्रीवर याचा काही परिणाम पण होणार नाही. शेवटी राहुल शीतल आपल्या बहिणीसारखी मानतो. एक चांगलं सोय की तू त्याच्यासमोरच या गोष्टी बोललात तर. संजय म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस. उद्या आज मी कॉलेज संपल्यानंतर माझ्या मनातील गोष्ट मी शीतलला बोलून. पप्पू, उद्या का आजच बोलून टाक ना. संजय, आज? कधी आणि कसं? पप्पू बोला, अरे यार संजय, तुला बोलण्याच्या नादात मी एक गोष्ट सांगायची राहून गेलो, ज्याच्यासाठी तुला फोन केला होता. ते काय आहे ना, माझ्या आणि अर्पिताचे लग्न आमच्या आईवडिलांनी ठरवले आहे. पप्पू लाजत म्हणाला. संजय म्हणाला, पप्पू, इतक्या आनंदाची गोष्ट सांगायला उशीर केला. चल, कॉंग्रॅच्युलेशन, आणि आता तर पार्टी पाहिजे. पप्पू, अरे त्याच्यासाठीच तर फोन केला होता की आज 5 स्टार हॉटेलमध्ये आपला पूर्ण ग्रुपला माझ्याकडून संध्याकाळचे जेवण आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, या पार्टीला शीतल पण असणार आहे, तर त्याच वेळेस तू पण तुझ्या मनातील गोष्ट तिला सांगून टाक. अरे पप्पू, पण शीतल येईल ना नक्की?
पप्पू बोला, ते सर्व तू माझ्यावर सोड. मी आणि अर्पिता काही ना काही करून शीतलला संध्याकाळी हॉटेलमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करीन. संजय खुश होऊन, थँक्यू यार पप्पू, थँक्यू. तूच माझा खरा मित्र आहेस. पप्पूने आणखीन त्याला फोन करून सांगितले की कोणत्याही परिस्थितीत आज शीतलला स्टार रेस्टॉरंटमध्ये डिनरला येण्यासाठी तयार कर. नंतर पप्पूने राहुलला फोन करून त्याचं आणि अर्पिताचं लग्न जमलं याची खुशखबर दिली आणि स्टार रेस्टॉरंटमध्ये आज संध्याकाळचं जेवण आहे यासाठी इन्व्हाइट केलं आणि सोबतच शीतलला पण घेऊन ये म्हणाला. राहुल म्हणाला, मी तर येईल, पण शीतल येण्यासाठी तयार होईल का नाही ते मी सांगू शकत नाही. पप्पू म्हणाला, काय यार राहुल, शीतल काय नाही येणार? माझ्या आनंदात ती सहभागी होणार नाही का? तू एकदा प्रयत्न तर करून बघ. जर तू म्हणाला तर तिला रिक्वेस्ट करू का? राहुल म्हणाला, ठीक आहे, तूच तिला फोन कर. तिकडे अर्पिताने राधिकाला फोन करून तिचं आणि पप्पूचं लग्न ठरलं आहे असं सांगून तिला पण जेवणासाठी इन्व्हाइट केलं. नंतर अर्पिताने शीतलला कॉल केला आणि तिला पण बोलावते. तेव्हा शीतल टेन्शनमध्ये येते, कारण याच्या अगोदर ती अशी रात्रीच्याला कधीच बाहेर पडली नव्हती. आई बाबा काय बोलतील? अर्पिता म्हणाली, मला काहीसुद्धा सांगू नकोस. जर तू आली नाहीस तर मी असं समजून जाईल की माझं लग्न जमले आहे म्हणून तू खुश नाही. शीतल म्हणाली, असं नाही अर्पिता, मी तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे यामुळे खुश आहे, पण इथं आई बाबा काय म्हणतील? इतक्या रात्री अर्पिता म्हणाली, अगं तू अंकल आणि आंटीचं टेन्शन नको घेऊ, मी त्यांना सांगते. नंतर शीतलने सुप्रियाताईंचं बोलणं अर्पितासोबत करून दिलं. तेव्हा त्या म्हणाल्या, शीतल तू पण तुझ्या मित्रांसोबत जा, मित्रांसोबत थोडंफार फिरत जा. तू सारखीच पुस्तक आणि किचनमधल्या भाज्या याच्यातच घुसलेली असते. इकडे संजय खूप खुशीत असतो, कारण तो आज आपल्या मनातील गोष्ट शीतलला सांगणार होता. तो आपल्या रूममध्ये आरशात बघून कित्येक वेळा शीतलला प्रपोज करण्याची प्रॅक्टिस करत होता. संध्याकाळी राहुल शीतलला घेऊन हॉस्टेलवरती गेला आणि तेथून राधिकाला सोबत घेऊन स्टार रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तिथं पाहिलंच पप्पू आणि अर्पिता संजयसोबत हजर होते. सगळ्यांनी मिळून पप्पू आणि अर्पिताला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि ते हॉटेलमध्ये घुसले. संजय सारखं शीतलकडे बघत होता. शीतलने आज पिवळ्या कलरचा टी-शर्ट घातला होता, त्यावर मोठ्या अक्षरात ए असं लिहिलं होतं आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. आज गडबडीत शीतलने मेकअप केला नव्हता, तरी पण ती खूप सुंदर दिसत होती. तिचे केस तिने रिकामे सोडले होते, ते सारखं तिच्या तोंडावर येत होते. संजयचं शीतलला असं सारखं बघणं पाहून हळूच पप्पू त्याच्या कानात म्हणाला, भास्कर की आता किती बघणार? असं जर बघत राहिला तर तिला नजर लागेल. आता लवकरात लवकर बोलून टाक. संजय गोंधळला व पुढे समोर बघितलं तर तिथं काही कपल्स डान्स करत होते. त्याच्या डोक्यात आयडिया आली. तो राहुलकडे बघत म्हणाला, राहुल चल डान्स करूया. राधिकाने पण तिकडे बघितलं आणि राहुलला चल म्हणाली. ते चौघे पण डान्स करू लागले. गाणे वाजत होते. संजयने शीतलला डान्ससाठी विचारलं तर तिने त्याला नकार दिला. आता टेबलवर दोघेच बसले होते. रोमॅन्टिक गाणं लागलं होतं. संजय जास्त जोशमध्ये होता. तो आता आपल्या मनातील गोष्ट लवकरात लवकर शीतलला सांगायचा विचार करत होता. संजय शीतलकडे बघत म्हणाला, शीतल तू आज खूप सुंदर दिसत आहेस. शीतल त्याचं बोलणं ऐकून हसली. का? याच्या अगोदर मी सुंदर नव्हते का दिसत? तेव्हा संजय घाबरला. अगं नाही, तू पहिल्यापासूनच सुंदर आहेस, पण आज जास्त सुंदर दिसत आहे याच्यामुळे म्हणालो मी. शीतल हसत म्हणाली, अच्छा असं आहे काय? तर यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे? संजयला समजत नव्हतं की शीतलसोबत कसं बोलावं. तो म्हणाला, किती चांगलं झालं ना पप्पू आणि अर्पिताचं पण लग्न जमलं. राहुल पण राधिकासोबत सेटल झाला. असेही यांच्यासाठी त्यांच्या परिवार पण त्यांना नकार देणारा नाही. शीतल म्हणाली, हां ते तर आहे, शेवटी मी राधिकाला शब्द दिला आहे तिला माझी वहिनी बनवायची. संजय म्हणाला, आणि तुझं काय? तुम्ही स्वतःच्या बाबतीत काही विचार केला आहे का? शीतल म्हणाली, मी समजले नाही. संजय म्हणाला, माझ्या म्हणण्याचा अर्थ भविष्यातला काही प्लॅन केला आहेस का? म्हणजे कोण आवडतं का तुला, का अंकलने पसंत केलेल्या मुलासोबतच लग्न करणार आहे? संजयच्या प्रश्नावर शीतल टेन्शनमध्ये आली आणि तिला समजणार काय बोलावं ते टेन्शनमध्ये राहुलकडे बघू लागली, जो राधिकासोबत समोर डान्स करत होता. संजयने ओळखून घेतले की शीतल टेन्शनमध्ये आहे आणि म्हणाला, माफ कर शीतल, मला असं वाटते की मी असा वैयक्तिक प्रश्न विचारायला नव्हता पाहिजे. शीतल हळूच म्हणाले, इट्स ओके संजय. शीतल, मला तुला काहीतरी विचारायचं आहे पण समजत नाही की कसं विचारू. शीतल म्हणाली, काय खास गोष्ट आहे का? संजय म्हणाला, जास्तच खास गोष्ट आहे. शीतल म्हणाली, तर बोल ना. मग संजय म्हणाला, शीतल तुला हे विचारायचं होतं की मी तुझ्या. संजय घाबरत बोलणारच होता. तेवढ्यात शीतल म्हणाली, अरे अजिंक्य, तुम्ही इथं? संजयने शीतल ज्या दिशेने बघत आहे तिकडे बघितलं तर अजिंक्य त्याच्या पाठीमागे उभा होता. अगं शीतल, तू इथे एकटीच आणि राहुल आणि राधिका कुठे आहेत?
अजिंक्यने संजय आणि शीतलला एकटं बघून विचारलं. अजिंक्यला बघता शीतलचा उदास चेहरा आनंदाने भरून गेला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक होती हे संजयने पण समजून घेतलं आणि तो उदास झाला. संजय म्हणाला, अरे अजिंक्य दादा, तुम्ही या ना, बसा इथं. तो राहुल, राधिका, पप्पा आणि अर्पिताने ते बघा तिथे डान्स करत आहेत. शीतलला डान्स करायचा नव्हता त्यामुळे मी तिच्यासोबत इथेच बसलो. अजिंक्य म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. त्याला संजयची धडपड जाणून आली. तेवढ्यात ते सगळे पण डान्स करून माघारी आले. राहुलने अजिंक्यला बघताच म्हणाला, अरे अजिंक्य दादा, तुम्ही आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारले. राधिका पण अजिंक्यला बघून खुश झाले. अजिंक्य म्हणाला, हां, मी माझ्या दोस्तला भेटायला आलो होतो तेव्हा मला शीतल पण इथे दिसली. राधिका म्हणाली, जर तुम्ही आलाच आहात तर तुमच्या दोस्तांसोबत आम्हाला पण भेट करून द्या की. पप्पू आणि अर्पिताने पण त्याला विनंती केली. तेव्हा अजिंक्यने शीतलकडे बघितलं तर त्याला वाटलं की शीतलचं पण तसंच म्हणणं आहे. तेव्हा तो हो म्हणाला. थोड्या वेळानंतर अजिंक्य आपल्या एका मित्रासोबत तिथे परत आला. तेव्हा राहुल विशालला बघून खुश झाला आणि म्हणाला, विशाल दादा, तुम्ही कधी आला दिल्लीवरून? विशाल राहुलला मिठीत घेत म्हणाला, कालच आलो. राहुल, तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा चालू आहे? राहुल म्हणाला, सगळं काही ठीकठाक चालले आहे दादा. तेवढ्यात तो शीतलला म्हणाला, हे आहेत विशाल दादा, अजिंक्य दादाचे एकुलते एक खास मित्र. नंतर त्याने आपल्या सगळ्या मित्रांची विशालसोबत ओळख करून दिली आणि शीतलच्या बाबतीत आपली फॅमिली मेंबर आहे असं सांगितलं. नंतर सर्वजण मिळून गप्पा गोष्टी करू लागले. अजिंक्य जाणून बुजून शीतलच्या बाजूच्या खुर्चीवर बसला. संजयला शीतलच्या बाजूला बसायचं होतं पण अजिंक्यला बघून तो गप्प बसला. थोड्याच वेळात जेवण झालं. सर्वांनी जेवण केलं. थोड्या वेळानंतर तिथे एक मुलगी आली आणि अजिंक्याने विशालला बघून आनंदात ओरडली, हाय अजिंक्य, हाय विशाल, तुम्ही दोघं पण इथे आहात का? तुम्ही इथं पुण्याला कधी माघारी आला? सर्वजण त्या आवाजाच्या दिशेने बघू लागले. शॉर्ट ड्रेस घातलेले आणि सर्व काही शॉर्टच होतं. दुनियाभरचा मेकअप केलेली एक प्रकारची नमुना दिसणारी मुलगी. अजिंक्य आणि विशालने उठून तिला मिठी मारली. हे बघून शीतल थोडीशी खोकली. अजिंक्य त्यामुळे थोडासा हसला आणि तेच विशालने बघितलं. अजिंक्य म्हणाला, हाय माधुरी, तू इथे कुठे? तेवढ्यात विशाल म्हणाला, आपलं कॉलेज संपल्यानंतर डायरेक्ट आज तू इथे भेटलीस? इतक्या दिवस कुठे गायब होती? माधुरी म्हणाली, गायब मी नव्हती झाली, गायब तुम्ही दोघं झालता. तुम्ही दोघं दिल्लीला जाऊन मला तर विसरून गेला. तिने त्या दोघांकडे तक्रार केली. विशाल म्हणाला, अरे यार माधुरी, तुला कसं आम्ही विसरू शकतो? आम्ही आमच्या कामात व्यस्त झालो होतो. अजिंक्य म्हणाला, तू पण तुझा नंबर जुना बदलला तर मग आम्ही तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट कसं करणार? नंतर त्यांनी राहुल आणि त्याच्या मित्रांची माधुरीसोबत ओळख करून दिली. माधुरी त्यांना इग्नोर करत म्हणाली, मी माझ्या मित्रांसोबत इथं आली होती पण तुमचा आवाज ऐकून इकडे आली आहे. अजिंक्य, तो दिल्लीला जाऊन खूपच सुंदर दिसायला लागलाय. आता पण एकटाच आहे का कोणी जोडीदार शोधलाय? असं म्हणत तिने अजिंक्यच्या खांद्यावर हात ठेवला. हे बघून शीतलला राग आला आणि ती आपल्या बाजूला बसलेल्या राधिकाला कानात म्हणाली, राधिका, ही पांढरे पाल तर अजिंक्यच्या जास्त जवळ जायला लागले आहे. हे ऐकून राधिकाला हसू आवरलं नाही आणि तिच्या तोंडून निघालं, पांढरे पाल? असं म्हणता सर्वजण तिच्याकडे बघू लागले. अरे अरे, मला नाही, शीतलला पाल दिसली. माधुरी पण जोरात ओरडली, पाल? कुठे आहे पाल? आणि ती चारी बाजूला बघू लागली. तेवढ्यात शीतल म्हणाली, कुठे आहे तेव्हा? पाल कुठेच तर नाही, आम्ही तर असेच मज्जा करत होतो. शीतलच्या डोळ्यात राग होता आणि तोच राग अजिंक्याने राहुल सोबत संजय आणि विशालने पण ओळखून घेतलं. माधुरीची नजर शीतलवर पडली. अरे अजिंक्य, तुमच्या कुटुंबात मी आजपर्यंत या मुलीला कधी बघितलं नाही. कोण आहे ही मध्येच? राहुल म्हणाला की माझ्या काकांची मुलगी आहे आणि आमच्यासोबत राहते. असं म्हणताना राहुलला खूप वाईट वाटत होतं. शीतलला खूपच वाईट वाटलं हे ऐकून, कारण ती आपली खरी ओळख कोणाला सांगू शकत नव्हती. ती राहुलला म्हणाली, राहुल, आता जाऊ आपण, खूप उशीर व्हायला लागला आहे. आपल्याला उद्याचा अभ्यास पण करायचा आहे. राहुल म्हणाला, काय शीतल, तू सारखा अभ्यास अभ्यास करत असतीस. काय करणार आहेस इतका अभ्यास करून? बाबा तर असंच आपल्या 2-3 कंपन्या तुझ्या नावावर करतील. आता हेच वय आहे एन्जॉय करायचं, घे एन्जॉय करून. हे ऐकताच माधुरीच्या तोंडून शब्द निघाले की शीतल तुमची स्पेशल पाहुणे आहे वाटतं, जे अंकल 3-4 कंपन्या तिच्या नावावर करतील. याच्यावर अजिंक्य म्हणाला, शीतल आमची पाहुणी नाही तर ते आमच्या कुटुंबाचा एक खास हिस्सा आहे. शीतलला अजिंक्यचं अशा प्रकारे बोलणं आवडलं. माधुरीला अजिंक्यचं हे बोलणं आवडलं नाही आणि ती म्हणाली, मी माझ्या मित्रांकडे जाते.
असं बोलून ती तिथून बाजूला गेली. संजयला वाटलं राहुल शीतलला बहीण मानतो, त्यामुळेच अजिंक्यने पण शीतलला त्याच्या फॅमिलीचा खास मेंबर आहे असं म्हटलं असेल. तरी पण त्याच्या मनातून भीतीच वाटत होती. विशाल खूप वेळापासून या सर्व गोष्टीवर नजर ठेवून होता. तो बोलला, शीतल जी तुम्ही अजिंक्यच्या फॅमिलीची खास मेंबर आहे, तर तुम्ही हॉस्टेलमध्ये का राहता? त्याच्यावर पप्पू म्हणाला, हा शीतल, आम्हाला पण हे समजत नाही, तो अचानक हॉस्टेलला कसं काय शिफ्ट झाली? शीतलला काय समजत नव्हतं. या लोकांना काय उत्तर द्यावं? ती आता अजिंक्यकडे रागाने बघत होती. हा तिचा राग बघून अजिंक्य हळूच म्हणाला, मेलो बाबा, आता हा परमाणू बॉम्ब फुटणार आहे वाटतं. हे ऐकून विशाल हसला. आता मोर्चा राहुलने सांभाळला आणि तो म्हणाला, अरे काय इतकी खास गोष्ट नाही, ते घरात शीतल आणि अजिंक्य दादाची सारखी काही ना काही गोष्टीवरून कुरकुर चालूच असते. त्यामुळे शीतलने विचार केला की लास्टची एक्झाम आहे आणि या कुरकुरीमुळे तिच्या अभ्यासाला डिस्टर्ब होईल, त्याच्यामुळे ती हॉस्टेलला शिफ्ट झाली. बाकी दुसरं काही नाही. तेवढ्यात राधिका म्हणाली, आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, अभ्यासाच्या बाबतीत शीतलला बिलकुल हाय काही चालत नाही. अर्पिता म्हणाले, हा ते पण बरोबरच आहे. तेव्हा तर ते प्रत्येक वर्षी कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकावर असते. नंतर एक एक करून सर्व लोक जाऊ लागले. तेव्हा अजिंक्य शीतलला म्हणाला, शीतल तू थांब, आपण दोघे सोबत जाऊ, मी पण घरी जाणार आहे आता. आणि तसं पण राहुल पहिलं राधिकाला सोडण्यासाठी हॉस्टेलवर जाईल. शीतल अगोदरच अजिंक्यवर रागाला गेली होती. तिने डायरेक्ट त्याला नकार दिला. नाही नाही, तुम्ही नका माझं टेन्शन घेऊ, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एन्जॉय करा, मी राहुलसोबत जाईल. अजिंक्य म्हणाला, ऐकून तरी घे. शीतल मध्येच म्हणाली, माझा अभ्यास अजून पूर्ण नाही झाला, तो पूर्ण करायचा आहे मला. आता अजिंक्यने ओळखून घेतलं की ती खूप रागात आहे. तो म्हणाला, ठीक आहे, जातो मी घरी, येऊन चेक करीन तुझा अभ्यास पूर्ण झाला आहे. विशालचं बोलणं ऐकून अजिंक्य त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागला. विशाल म्हणाला, तू माझ्याकडे असं वेगळ्याच पद्धतीने का बघतोय? त्यावर अजिंक्य म्हणाला, तू आता काय म्हणाला? जे तू ऐकलं ते. जाऊ दे, हे सर्व काय चालू आहे? तू या 4 महिन्यात काय काय केलं आहेस ते मला एकदा सांगशील का? अजिंक्य काहीच न केल्याचं नाटक करीत म्हणाला, नाही, मी तर काहीच नाही केलं. त्यावर विशाल त्याला वॉर्निंग देत म्हणाला, हे बघ अजिंक्य, तू जास्त काही नाटक करू नकोस. मी तुला चांगलंच ओळखतो. ज्या मुलाची नजर कधी मुलींकडे पडत नव्हती, ती कितीही सुंदर मुलगी असली तरी तशी नजर ती वर करून बघत नव्हता. आणि तोच मुलगा आज शीतलवरून त्याची नजर हटवतच नव्हता. आणि त्यातच अजून तू माधुरीला पण मिठी मारली. मला वाटते तू शीतलला जळवायसाठी असं केलं असशील. अजिंक्य म्हणाला, असं काही नाही दोस्ता, असं काहीच नाही. तर शीतल तुझ्यावर रागाला का गेली आहे? आणि तिच्या रागाची तुला भीती पण वाटत होती. विशाल आपले डोळे मोठे करत म्हणाला, कोण आहे ही शीतल? खरं सांग मला अजिंक्य. अजिंक्य हडपडत म्हणाला, ती माझी बायको आहे. विशालला हे शब्द एक झटकाच देऊन गेले आणि जोरात म्हणाला, तू लग्न पण केलं आणि मला सांगितलं पण नाही. हे कधी आणि कसं झालं? 1 वर्षापूर्वी जेव्हा मी दिल्लीवरून गावी आलतो आणि तिथून परत बारामतीला गेलतो एका लग्नाला, तेव्हा झाले. विशाल म्हणाला, आणि आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नाहीस आणि गपचूप लग्न केलं? तू तर चांगली दोस्ती निभावली यार. कुठे गेले ते दिवस? आपण एकमेकांना आपली प्रत्येक गोष्ट सांगत होतो, शेअर करत होतो, आणि आज तू एवढी इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. असं बोलून विशाल त्याच्यावर उसण्याचं नाटक करू लागला. अजिंक्यने सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत जो बी घटनाक्रम त्याच्या आयुष्यात घडला, कशा पद्धतीने लग्न झाले, हे सर्व कहाणी विशालला सांगितली. आणि राहुल आणि शीतल या दोघांची अफेअर आहे असं मला वाटत होतं, त्यामुळे या नात्याला मी लवकर स्वीकारायला तयार झालो नाही. विशाल आपलं मन लावून त्यांचं बोलणं ऐकून घेत होता. सोबतच तिथे अजून एक जण होता. तो गपचूप या दोघांचं बोलणं ऐकत होता. आणि तो नसून ती होती माधुरी. पण सुदैवाने ती फक्त एवढंच ऐकू शकली होती की अजिंक्यला वाटले की शीतल आणि राहुल या दोघांचा अफेअर आहे, त्यामुळे त्याने लग्नाला नकार दिला होता. त्याच्या अगोदरचं बोलणं तिला ऐकू गेलं नव्हतं आणि तिला एक फोन आला, त्यामुळे तिला तिथून जावं लागलं. विशाल म्हणाला, अजिंक्य, तुझ्या आयुष्यात इतक्या घडामोडी झाल्या आणि तू आजपर्यंत मला सांगितले नाही. तू मला तुझा जवळचा मित्र मानतच नाही. जा, मी तुझ्यासोबत बोलतच नसतो. अजिंक्य म्हणाला, सॉरी यार, इतका नाराज नको हो. आणि मला या सगळ्या घटनांना विचारात पण आणायची इच्छा नाही. पण मला नाही असं वाटत की राहुल शीतलला पसंत करतो, म्हणून मला तर त्याचं राधिकासोबत अफेअर वाटत आहे. अजिंक्यने एक सुटकेचा श्वास सोडला आणि म्हणाला, हा बाबा, हा राहुल आणि शीतलच्या बाबतीत जो माझा विचार होता तो एकदम चुकीचा होता.
राहुल तर तिला आपली बहीण मानतो आणि नंतर त्याने सर्व काही त्याला सांगितलं. हे भगवान अजिंक्य, तू किती मूर्ख आहेस रे. जर शीतल तुझ्यावर रागाला गेलेली आहे ना तर त्यात काही चुकीचं नाही. आता ती खूप रागात आहे. मी पण शीतलच्या बाजूने तिला साथ देणार. कमीत कमी तू मला एकदा सांगायचं तरी असतं. मी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने राहुलला विचारलं असतं की नक्की काय आहे ते. अजिंक्य म्हणाला, आता मी काय करू, झाल्यात माझ्याकडून चुका, आता मला माफ कर. तिला तर माफी मागून मागून थकून गेलो आहे. कमीत कमी तू तरी माफ कर. चल जाऊ दे. आता पुढचा काय विचार केला आहेस आणि ते तुझ्या हातातल्या अंगठीच्या मुलीचं काय झालं. अजिंक्य हळूच म्हणाला, शीतलच आहे ती मुलगी. विशाला अजून दुसरा झटका बसला. खरंच काय, मला तर विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे तू जिला पसंत करत होता आणि नशिबाने तुम्ही तुमच्या आणि नशिबाने तुझं लग्न तुझ्यासोबतच काही ना काही कारण घडून झालं आणि तू तुझ्या गैरसमजीमुळे या लग्नाला नकार दिला आणि जेव्हा तुझा हा गैरसमज दूर झाला तेव्हा तू तिला माफी मागू लागला. काय यार, माझं तर डोकंच काम करायला आहे. सगळं काही पिक्चरसारखं चालू आहे तुझ्या जीवनात. अजिंक्य म्हणाला, विशाल आता माझी चेष्टा करायची सोडून दे. ठीक आहे बाबा, नाही करत चेष्टा. आता मला सांग, आता शीतलच्या मनात काय आहे. अरे यार, त्या गोष्टीवर नाराज आहे की जर माझ्या मनात तिच्याबद्दल आणि राहुलबद्दल गैरसमज होता तर मी लग्नाला तयार का झालो. तर तू तिला सांगून का टाकत नाहीस की तू तिला पसंत करत होता म्हणून. सांगणार आहे दोस्ता. पुढच्या महिन्यात तिची लास्टची परीक्षा आहे. त्यानंतर आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल आणि त्याच दिवशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी तिला सांगून टाकणार आहे आणि हक्काने माझ्या जीवनात तिला सामील करून घेणार आहे. आता भरपूर प्रयत्नानंतर तिच्यासोबत मैत्री केली आहे. आता फक्त आम्ही दोघं एक चांगले मित्र आहोत, दुसरं काहीच नाही. विशाल म्हणाला, मग पण तू चुकीचं केलंस. मी बघितलं, तू जेव्हा माधुरीला मिठी मारत होता तेव्हा शीतलच्या डोळ्यात जो राग होता तो राग एका मित्राचा नसून त्यापेक्षा जास्त पुढच्या नात्याचा होता. अजिंक्य म्हणाला, मला पण तसेच वाटत होतं. चल ठीक आहे, आता घरी जाऊ. घरी तर ती पिसाळलेल्या वाघिणीसारखीच घरात इकडे तिकडे फिरत असणार. अजिंक्यचं बोलणं ऐकून विशाल हसू लागला. हसतोस काय वेड्या, खरंच तिचा राग म्हणजे परमाणू बॉम्बसारखा आहे. आणि दोघं पण घरी निघू लागले. इकडे शीतल जेव्हा राधिकासोबत हॉटेलमधून बाहेर आली तेव्हा राहुल तिच्यावर रागाला गेला. काय यार शीतल, कशाचा राग काढत आहे माझ्यावर. नक्की तुझा अभ्यास पूर्ण होणार आणि त्याचा राग माझ्यावर येणार. तुला पण घरी जाण्यासाठी काहीतरी कारणच पाहिजे होतं. शीतल म्हणाली, राहुल तू माझ्यावर का चिडत आहेस. अगं काही नाही, जाऊ दे. मी घरी गेल्यावर त्यांनी यायच्या अगोदर झोपून जाणार आहे. राहुल तोंड वाकडं करत म्हणाला आणि जणू काय अजिंक्य दादा आपलं नाटक ओळखू शकणार नाहीत. मी चांगलेच ओळखतो त्यांना. त्याने एकदा बोललो आहे की अभ्यास चेक करणार तर ते आज नक्कीच अभ्यास चेक करणार. शीतल चिडत राहुलला म्हणाले, राहुल काही पण होऊ दे, झोपेतून उठायचं नाही. नाहीतर इथून पुढे लक्षात ठेव, तुला जेव्हा मी कॉफी प्यायची असेल ना तर तुझ्या कॉफीत पण मीठच टाकेन मी. तिला खारट बनवीन. राधिका म्हणाली, हे भगवान शीतल, तू त्यांना किती टॉर्चर करत आहेस. पहिले तर गुलाबजामुनमध्ये मीठ टाकून ते खारट केलं, आता खारट कॉफी. राहुल म्हणाला, शीतल तू दिवसेंदिवस खूप खतरनाक होत चालली आहेस. मला तर असं वाटतं की तुझ्यापासून लांब राहिलेलंच बरं. असं बोलून तिला चिडीला घालू लागला. तेव्हा शीतल त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळू लागले. राहुल पुढे पुढे पळत होता. शीतल त्याच्या पाठीमागे धावत होती. माकडा खतरनाक, मी नाही खतरनाक, तुझा भाऊ आहे तो पण लय खतरनाक. राहुल म्हणाला, तुम्ही दोघे ना एकदम लहान मुलांसारखं भांडण करताय आणि तुमच्या भांडणाचा मला त्रास होतोय. तर तुला मध्ये पडायला कोण सांगतं. अगं शीतल, मी कुठे मध्ये येतोय. अजिंक्य दादा मला जबरदस्तीने याच्यात सहभागी करून घेतोय. राधिका दोघांना असं एक दुसऱ्याच्या मागे पळताना बघून म्हणाली, राहुल शीतल बास करा आता. आणि शीतल तू असं भावासोबत सारखी भांडण करत राहिली तर तुझ्या होणाऱ्या मुलांना कोण सांभाळणार. शीतल राहुलच्या पाठीमागे पळत म्हणाली, तुम्ही दोघे कशाला आहात. तुम्ही दोघं सांभाळ की माझ्या मुलांचे. मामा मम्मी तर तुम्ही दोघेच बनणार आहे ना. राधिका आणि राहुल सोबतच ओरडले, नाही कधीच नाही. मामा मामी तर कधीच नाही, आम्ही काका काकी बनणार. शीतल म्हणाली, नाही मामा मामी समोर. संजय, अर्पिता आणि पप्पू खूप वेळापासून या तिघांची मस्ती बघत होते. ते त्यांच्या ओरडले, बास करा आता. हे हॉटेलची पार्किंग आहे, आपलं घर किंवा कॉलेजमधले कॅन्टीन आहे जे तुम्ही इथं अशी मस्ती करताय. त्यांचा आवाज ऐकताच तिघे पण शांत झाले आणि त्यांना वाटलं या लोकांनी आपलं बोलणं ऐकलं तर नसेल. इकडे संजयच्या हृदयाची धडकन वाढली होती. त्याने हिंमत करून विचारले, हे मामा मामी आणि काका काकी काय बोलत होता तुम्ही. याच्यावर तिघे पण एक दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघू लागले. कुठे काय म्हणालो. नंतर राहुल एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला की यांना आपण सर्व काही खरं खरं सांगायला पाहिजे. असं यांना अंधारात ठेवणे चुकीचे आहे. शेवटी ते पण आपले मित्रच आहेत. संजय घाबरत म्हणाला, कोणतं खरं. तेवढ्यात राधिका हळूच म्हणाली, शीतल अजिंक्य दादाची बायको आहे. हे ऐकता संजयला वाटलं की माझ्यात
तर आयुष्यात आता काहीच उरलं नाही आणि पप्पू आणि अर्पिता आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागले. शीतल संजयच्या जवळ येऊन हळूच म्हणाली, मला माहीत आहे संजय की हे ऐकून तुला धक्काच बसला असणार. आता संजयसोबत सगळेच शीतलकडे बघू लागले की ती काय बोलते. संजय, आज तुम्हाला काही विचारणार होता ते मी तुझ्या डोळ्यात बघितलं होतं, यामुळे खरं काय आहे ते तुला माहीत होणं गरजेचं होतं. हे खरं आहे की मी अजिंक्यची बायको आहे, आमचं लग्न झालं आहे. ठीक आहे संजय दुःखी होऊन म्हणाला. मला माफ कर शीतल, मला खरं काय आहे ते माहीत नव्हतं, त्याच्यामुळे चूक झाली, खरंच मला माफ कर. शीतल म्हणाली, ठीक आहे संजय, आपल्याला कोण आवडतं ते आपण ठरवू शकत नाही, त्यामुळे झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा. या गोष्टीचा परिणाम आपल्या मैत्रीवर नाही झाला पाहिजे.